जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील 26 वर्षीय विशाल उर्फ विक्की रमेश मोची या तरुणाची सोमवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास पुष्पलता बेंडाळे चौकातील MSCB कार्यालयाजवळ निर्घृण हत्या करण्यात आली। अज्ञात 6 ते 7 जणांनी तीक्ष्ण हत्याराने वार करीत त्याला संपवले। या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विशाल मोची हा रामेश्वर कॉलनीत राहून सोलर पॅनलचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होता। पूर्ववैमनस्यातून 6 ते 7 हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढवला आणि धारदार शस्त्रांनी वार करीत त्याचा खून केला। जिल्हापेठ पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत विशाल यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले। दरम्यान जिल्हापेठ पोलिसांनी या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेतले असून तिसऱ्याचा शोध सुरू आहे। या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे। सर, माझं नाव रमेश शामलाल मोची आहे। सर, मी फॅब्रिकेशनचे वेल्डिंग कामं करतो। पंचमी हनुमानजवळ माझा मुलगा काम करत होता। ते काम केल्यानंतर इथे तुकारामवाडीमध्ये माझा भाऊ राहतो, त्या भाऊंच्या घरी तो तिथे आलेला होता। तिथे रात्री 1:30-2 वाजता लाईट गेली। माझ्या मुलाने आणि त्या भाऊच्या मुलाने MSCB ऑफिसला कॉल केला, तर त्यांनी काही कॉल उचलला नाही, म्हणून हे तिथं MSCBला तक्रार करण्यासाठी गेलेले होते। पण तिथं 5-6 व्यक्ती आले आणि त्यांनी माझ्या मुलाला जीव ठार मारून टाकले। त्यांनी सर चापर, काही धारदारीचे हत्यार होते, काही तलवारी होत्या त्यांच्याजवळ आणि बंदूकही होती, पण त्यांनी ती बंदूक काढली होती, पण त्यांनी ते वार केला नाही। आमचा सर लहानपणापासून तर आतापर्यंत आमचा काही वादविवाद नाही, पण आता मी DYSP साहेबांना विनंती केलेली आहे की जिथपर्यंत हे आरोपी अटक करण्याला जावायलाच पाहिजे, तेव्हाच मी प्रयत्न माझ्या हातात घेईन आणि मला न्याय मिळायला पाहिजे। माझ्या मुलाचं नाव विशाल रमेश मोची आहे, उर्फ विक्की म्हणतात त्याला। आमची मागणी आहे की आरोपींना अटक करून त्यांना सक्त कारवाई करायला पाहिजे। जिथपर्यंत अटक होत झाली का मला फक्त त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही माझ्या मुलाला काही कारण न असताना माझ्या मुलावर तुम्ही वार का केला, आणि जिथपर्यंत ते अटक होत नाही तिथपर्यंत मी माझ्या मुलाची प्रेत हातात घेणार नाही। जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये MSCBचे ऑफिस आहे। तिथे साधारण पहाटे 2:30 वाजेच्या दरम्यान हा मर्डर झालेला आहे विशाल मोची या युवकाचा। त्याच्यामध्ये ते आरोपी आहेत, 3 आरोपी मुख्य आहेत, इतर 3 ते 4 आरोपी आहेत असं फिर्यादीमध्ये जी आकाश मोची यांनी दिलेली आहे, त्याचे चुलत भाऊ त्यांनी फिर्याद दिलेली, त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे। त्याच्याप्रमाणे तात्काळ आपण सदर घटनेला तपास करून त्याच्यामधून 2 आरोपी आता जे संशयित आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत। तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। त्याच्यामध्ये जे संशयित आरोपी आहेत आकाश ठाकूर आणि भूषण अहिरे, ह्या दोघांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। अजून तिसऱ्या आरोपीचा शोध आता सुरू आहे। हे वैयक्तिक वादातून त्यांचे जे भांडण होतं, भांडणातूनच वैयक्तिक वादातूनच हा खून झालेला आहे असं प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न होत आहे। पुढील तपास अजून केल्यानंतर अजून मुख्य कारण काय आहे ते कळेल। जुने वाद त्यांच्यामध्ये आहेत, ते एकाच एरियामध्ये राहणारे आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वाद आहेत, वैयक्तिक वाद आहेत। ही माहिती आपल्याला प्राथमिक तपासात मिळालेली आहे। अजून डिटेलमध्ये तपास केल्यानंतर अजून आपल्या संशयितांवर गुन्हे आहेत, सोबत पण गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर। प्रतिबंधक कारवाई पण आपण त्यांच्यावर केलेली होती। त्याच्यातले काही आरोपी तडीपार पण केलेले होते। ते प्रथम दर्शनी तपासात हे आहे की त्यांच्यावर गुन्हेगारी रेकॉर्ड आहे सदर आरोपींचे। आता ते जखमा आहेत, म्हणजे चाकूनी वगैरे मारलेलं दिसते, तर पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून आता नेमकं समोर येईल किती कुठे त्याला इंजुरी झालेली आहे।